मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। तळ कोकणात पावसाला सुरुवात झालेली आहे, तर हवामान विभागाने अधिकृत घोषणा केलेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत, तर मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे असं देखील सांगण्यात येत आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे सर सध्या आपल्या सोबत आहेत। मयुरेश सर, मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे, मात्र एकीकडे सांगण्यात येत आहे की अल निनोचं संकट देखील आहे आणि त्यानंतर आता आजच मान्सून दाखल झालेला आहे। पुढची प्रगती मान्सूनची नेमकी कशी असेल? आकांक्षा, आपण बघितलं होतं की यावेळेस आयएमडीनी सांगितलं होतं की 26 मेला मान्सून दाखल होईल केरळमध्ये, मात्र त्याला उशीर झाला। साधारणतः 4 जूनला आला। सर्वसाधारण तारीख 1 जून असते, 4 जूनला केरळमध्ये आला, पण त्याच्या 2च दिवसांमध्ये अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूनची बरीच प्रगती झाली आहे। काल तो गोव्यामध्ये दाखल झाला होता, मात्र आज गोव्यापासून काही किलोमीटर वरपर्यंत म्हणजे देवगडपर्यंत मान्सूनची प्रगती झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर जास्त असल्यामुळे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र हे 2 ते 3 दिवसच सुरू राहण्याची शक्यता आहे। म्हणजे साधारणतः 11 तारखेपर्यंत किनारपट्टीवर मोठा पाऊस अपेक्षित आहे। अंतर्गत भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये थंडरस्टॉर्म्स ज्याला आपण म्हणतो, विजांचा जो वादळी पाऊस होतो, हा पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये अपेक्षित आहे। आयएमडीने जरी सांगितलं असेल की मान्सूनची प्रगती होईल पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात जेव्हा म्हणतात तेव्हा ती किनारपट्टीच्या बाजूनी जास्त होण्याची अपेक्षा आहे। आतल्या भागासाठी आणखीन काही काळ आपल्याला वाट बघावी लागू शकते। अगदी धन्यवाद मयुरेश सर या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।